नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यातल्या शेतकऱ्यांना आगामी अर्थसंकल्पात म्हणजेच 2026-27च्या राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफीची गोड बातमी मिळेल अशी एक बातमी माध्यमांमध्ये दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार आणि त्यानंतर कर्जमाफी मिळणार असे वेध लागलेले आहेत. परंतु शेतकरी मागच्या 2 ते 3 वर्षांपासून कर्जमाफीची प्रतीक्षा करतायत. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना हुलकवण्यात येते आहे. आता सुद्धा कर्जमाफी खरंच केली जाणार का या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये? त्यासोबतच अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे का? कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांच्या पदरात पडेल लगेचच अशी शक्यता किती दिसते? त्यासाठी अडथळे नेमके काय येऊ शकतात का? याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज दिवसभरात जी बातमी चर्चेत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की 23 फेब्रुवारी 2026 पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होतंय. 25 मार्च 2026 पर्यंत म्हणजे साधारण 1 महिन्यापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि याच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल अशी शक्यता आता वर्तवली जाते. प्रत्यक्षात जर का बघितलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा ही मागच्या 2 ते 3 वर्षांपासून आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी मात्र दिली जात नाहीये. आता अलीकडच्या काळात आपण पाहिलेलं की शेतकरी नेत्यांनी या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन हे नागपूरमध्ये केलेलं होतं. त्यानंतर शेतकरी नेत्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. अर्थात यासाठी एक समिती सुद्धा म्हणजेच राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन जी काही उपाय असतील ते अंमलात आणण्यासाठी किंवा त्या पद्धतीच्या शिफारशी येण्यासाठी एक समिती सुद्धा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्याची घोषणाही करण्यात आलेली होती. आता ही समिती नेमून मागचे 2 ते 2.5 महिने उलटलेले आहेत. आता या समितीनं एप्रिलच्या शेवटापर्यंत त्यांचा अहवाल देणं अपेक्षित आहे राज्य सरकारला आणि त्यानंतर राज्य सरकार त्यानुसार कर्जमाफी करेल अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आता या समितीचा जो काही विस्तार आहे तो सुद्धा अलीकडेच करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नवीन समावेश सदस्यांचा करण्यात आलेला आहे. या समितीनं यापूर्वीच जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा सहकारी बँका असतील या बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती सुद्धा मागवलेली आहे. त्यासाठी बँकांना अर्ज हे पाठवलेले आहेत, माहितीचे फॉर्म पाठवलेले आहेत. त्यामध्ये साधारणतः 54 ते 55 प्रकारचे रकाने आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती जसं की नाव, गाव, शेतजमीन कुठे आहे, किती एकर आहे अशा प्रकारची माहिती मागवण्यात आलेली आहे. त्यासोबतच दुसरी माहिती शेतकऱ्यांची थकीत कर्ज किती आहेत, ते अल्प मुदतीचं आहे की दीर्घ मुदतीचं आहे की मध्यम मुदतीचं आहे, पीक कर्जाचा समावेश आहे का इतर कृषी कारणांसाठी ते कर्ज घेतलेलं होतं, या प्रकारची माहिती त्याच्यामध्ये मागवली जाते. आता याच बातमीभोवती मागच्या 2 ते 2.5 महिन्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. अशा प्रकारची माहिती ही सातत्यानं आपल्या समोर येते. परंतु कर्जमाफी नेमकी कोणत्या तारखेला मिळणार याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर येत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी प्रत्येक वेळेस कर्जमाफीच्या संदर्भात बातमी आली की शेतकऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या उंचावतात आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवरनं काहीतरी एक चालढकल केली जाते किंवा कोणीतरी सांगतं की आम्ही कर्जमाफी देणारच आहोत आणि ती पण 30 जूनच्या पूर्वीच देणार आहोत आणि मग त्याबद्दलची तारीख नेमकी काय हे सांगितलं जात नाही आणि त्यामुळे परत एकदा शेतकऱ्यांच्या पदरात एक प्रकारे निराशा पडते. तर हे सातत्यानं मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू आहे. आता कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वीच शेतकऱ्यांना देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. पण मग कर्जमाफी द्यायची तर ती कधीपर्यंत देण्यात येणार, म्हणजे कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार? तर एक शक्यता अशी वर्तवली जाते की राज्य सरकारनं जो काही किंवा परदेशी समितीनं जो काही डेटा मागवलेला आहे या बँकांकडून यामध्ये 30/6/2025 पर्यंतचाच डेटा हा मागवण्यात आलेला आहे अशा पद्धतीची एक शक्यता आहे. त्यासोबतच 30/9/2025 पर्यंतचा सुद्धा डेटा त्यामध्ये मागवण्यात आल्याचं सांगितलं जाते. आता हे 2 टप्पे का करण्यात आलेले आहेत? तर राज्य सरकारनं जी काही तारीख दिलेली होती त्याच्यामध्ये शेतकरी नेत्यांसोबत जी काही चर्चा झालेली होती त्या शेतकरी नेत्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्हाला जी काही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे त्याच्याबद्दलची आमची मागणी अशी आहे की 2025 मध्ये जे काही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये दिलासा देण्यात यावा. त्यासाठी राज्य सरकारनं
2025च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत जो काही डेटा आहे तो सुद्धा एकत्र करावा आणि त्यानुसार कर्जमाफी जाहीर करावी, जेणेकरून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळेल. आता राज्य सरकार जी काही माहिती मागवतंय त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकारी बँकांच्या काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यामध्ये 30/6/2025 पर्यंतचीच माहिती ही मागवली जाते आमच्याकडून. आणि दुसरीकडे असं सुद्धा सांगितलं जातं की काही बँकांकडून 30/9/2025 पर्यंतची माहिती सुद्धा मागवली जाते. आणि त्यामुळं नेमकं अतिवृष्टीग्रस्तांना याच्यात कर्जमाफी मिळणार का नाही हा एक प्रश्न इथं निर्माण होतोय. आता दुसरा मुद्दा आहे की मग कर्जमाफी देण्यात कधी येणार. एक तर स्पष्ट आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की जो काही परदेशी समितीचा अहवाल असेल तो आल्यानंतरच कर्जमाफीबद्दलचे जे काही पावलं आहेत ते उचलले जातील. आता हा अहवाल कधी येणं अपेक्षित आहे तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे 30 एप्रिल पूर्वी हा अहवाल येणं अपेक्षित आहे. अर्थात या समितीनं मागच्या 2-1 महिन्यात काय केलंय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही डेटा आहे तो एकत्र करण्यासाठीचं काम सुरू केलेलं आहे, परंतु या समितीची गाडी त्याच्या पुढे जायला तयार नाही. आता ज्यावेळेस ह्या शिफारशी केल्या जाणार आहेत त्या साधारण एप्रिलमध्ये केल्या जातील. आता अर्थसंकल्प जो सादर केला जाणार आहे तो केला जाणार आहे 6 मार्च रोजी. म्हणजे या समितीच्या शिफारशीशिवाय एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं मुख्यमंत्री सांगतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता त्या अर्थानं कमी आहे. कारण की राज्य सरकारकडे एकूण थकबाकीदार शेतकरी किती आहेत, थकीत कर्ज किती शेतकऱ्यांवरती आहे याची माहिती अजूनही मिळालेली नाहीये. ती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्याबद्दलची घोषणा तातडीनं म्हणजे अवघ्या 15 दिवसात होईल अशी चिन्ह फार काही दिसत नाही आहेत. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात लगेचच कर्जमाफी जाहीर होईल अशी शक्यता सुद्धा कमीच दिसते. आता दुसरी एक गोष्ट अशी सुद्धा सांगितली जाते की 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या दरम्यानच्यासाठी सुद्धा एक समिती राज्य सरकारनं स्थापन केली आहे. आणि ही समिती या अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची सुद्धा म्हणजे या काळात जे काही थकीत कर्जदार आहेत, थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्यांची सुद्धा माहिती गोळा ही जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकारी बँकांकडून केली जाते. अर्थात या बँकांकडून ही माहिती गोळा करताना त्याच्यामध्ये पुन्हा त्यांचं नाव, गाव, त्यांचं शेतजमीन, त्यासोबतच त्यांचं नुकसान आणि त्यांच्यावरचं थकीत कर्ज, कर्जाचा प्रकार या पद्धतीची माहिती ही गोळा केली जात असल्याचं बोललं जातं. अर्थात त्याच्यात आधार कार्ड असेल किंवा ॲग्रिस्टॅक नंबर असेल हे सगळं काही गोळा केलं जातं आहे. राज्य सरकार काही ठराविक जिल्ह्यांमध्ये या पद्धतीची माहिती गोळा करत असल्याची माहिती आत्ता तरी समोर आलेली आहे. पण या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार की नाही आणि द्यायची असेल ती कशी दिली जाणार, त्याचे निकष नेमके काय असणार याबद्दलही काही प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लगेचच या अर्थसंकल्पाच्या दिवशीच कर्जमाफी मिळण्याची शक्यता तशी कमी दिसते. आता जर का बघितलं तर शेती आणि शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्यांच्यासाठी सुद्धा राज्य सरकारकडे निधी नाही आहे आणि त्यासाठी निधी हा रखडून ठेवला जातो एक प्रकारे. आणि त्यामुळं राज्याच्या तिजोरीत जो काही खडखडाट निर्माण झालेला आहे त्याचा अडसर या कर्जमाफीसाठी प्रामुख्यानं जाणवतोय असंही काही जाणकार सांगतायत. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना लगेचच कर्जमाफी जाहीर करून तातडीनं कर्जमाफी दिली जाईल याची शक्यता कमी आहे. एक प्रकारे राज्य सरकार या सगळ्यांमध्ये विविध कारणं शोधून एक प्रकारे चाल ढकल करतंय हे तर उघड स्पष्ट आहे. परंतु त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र त्यांच्या अपेक्षा या कर्जमाफीच्या बातमीनं उंचावत आहेत आणि दुसरीकडे पुन्हा कर्जमाफीसाठी नवीन एखादं स्टेटमेंट समोर येतं आणि पुन्हा एकदा त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या फोल ठरतात आणि यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळं राज्य सरकारनं कर्जमाफी नेमकी कधी केली जाणार याची अधिकृत तारीख जाहीर करावी अशी मागणी शेतकरी नेत्यांकडून केली जाते, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा नक्कीच मिळेल. आता राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की 30 जून 2026 पूर्वी या परदेशी समितीच्या अहवालाच्या शिफारशीनुसार आम्ही कर्जमाफी करण्याचा निर्णय घेऊ किंवा कर्जमाफी जाहीर करू असं त्यांनी सांगितलंय. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नेमका कधी मिळणार, कारण की राज्यातल्या शेतकऱ्यांवरती दिवसेंदिवस कर्जाचा बोजा हा वाढत चाललेला आहे. यंदा आपण बघितलं खरीप हंगामात अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात दणका शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जर का दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देणं आणि त्याची तारीख तरी जाहीर करणं हे गरजेचं आहे. अन्यथा अशा पद्धतीच्या बातम्या ज्यावेळेस समोर येतात त्यातनं शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे फक्त संभ्रम निर्माण होतो. आता तुम्हाला शेतकरी कर्जमाफी कधी मिळेल असं वाटतंय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच करतील का? तुमची काय प्रतिक्रिया आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.